नमस्कार. इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज, आतड्यांचा दाहक आजार हा खूप वाढता आजार आहे. याच्याबद्दल अजून अवेअरनेस फारसा तितका झालेला नाही. या आजाराबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आयबीडी म्हणजे काय, तर आयबीडी मध्ये एक स्पेक्ट्रम ऑफ डिसीज आहे, जो की एक ऑटो इम्युन डिसीज आहे. म्हणजे की जसं की अस्थमा असतो, संधिवात असतो, तशा प्रकारामध्ये हा एक आजार मोडतो, ज्याच्यामध्ये तुमचं जे मोठं आतडं आहे किंवा कधी कधी छोटं आतड्याला वेगवेगळे अल्सर्स होतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात, जसं की पोटात दुखणं, क्रॉनिक डायरिया म्हणजे वारंवार शौचास जावं लागतं. परंतु हे जे जुलाब असतात हे खूप काळ चालतात, अधूनमधून थोडेसे बरे होतात, परत जुलाब होतात. असं मे बी 6 मंथ्स और 1 year ची सुद्धा कधी कधी रुग्णांना हिस्ट्री असते. कधी कधी टॉयलेटमध्ये रक्त देखील जातं किंवा अर्जंट जावं लागतं. काही जणांचा वेट लॉस होतो, भूक लागत नाही किंवा न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज डेव्हलप होतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं ह्या इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज मध्ये दिसतात. याच्यावरती जर योग्य इलाज केला तर नक्कीच आपण त्याच्याशी लढा देऊ शकतो. त्याचं योग्य ते निदान होणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस नक्कीच तुमच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा. अशी कुठलीही लक्षणं असेल तर त्वरित तुमच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टशी संपर्क साधा. थँक्यू.